नमस्कार, अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत साबुदाणा चकली। तर इथे अर्धा किलो साबुदाणा चकली या प्रमाणात आज आपण बघणार आहोत। ही चकली करायला ही अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि छान वाळवून ठेवली तर 2 वर्षे टिकते ही। तर काही जण काय करतात तर हे मिश्रण केल्यानंतर वाफवतात, तर काही जण काय करतात लगेच साबुदाणा थंड पाण्यात भिजवतात, मग ते चकली अशी कटकट होते, तळल्यानंतर खुसखुशीत अशी लागत नाही। तर ते खुसखुशीत होण्यासाठी आज आपण इथे बघणार आहोत काही टिप्स। तर हे बघा, तळल्यानंतर ही साबुदाणा चकली अगदी खुसखुशीत झालेली आहे, अजिबात तेलगट ही होत नाही। तर इथे आपण घेतलेला आहे अर्धा किलो शाबू, म्हणजे एका कुठल्याही भांड्याने किंवा वजनी प्रमाणात अर्धा किलो आहे हा। तर मी इथे अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे। तर हा शाबू आपल्याला चांगला अगोदर 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे थंड पाण्यानेच, म्हणजे जास्त स्टार्च असलेलं निघून जातं। आणि आता हे बघा 2-3 वेळा मी स्वच्छ धुवून घेतलंय, सगळं पाणी आता काढून घेतलेलं आहे आपण यामधलं। थोडंसं पाणी राहिलं होतं ते देखील मी काढून घेतलेलं आहे यामधलं। तर आता आपण कडकडीत चांगलं पाणी गरम केलेलं आहे। आता हे बघा, या पातेल्याने मी शाबू घेतला होता, त्याच पातेल्याने पाणी घालायचं आहे। तर एक पातेलं घातलेलं आहे, आता दुसरंही अर्धं पातेलं घालायचं आहे, म्हणजे 1.5 पट पाणी घालायचं आहे साबुदाण्यापेक्षा। जरी आपण वजनी प्रमाणात अर्धा किलो घेतला असेल तर कुठल्याही एका भांड्याने मोजून घ्यायचं आहे, म्हणजे पाणी घालायलाही आपल्याला सोपं राहतं। हे बघा, आता याला रात्रभर असंच हे झाकून ठेवायचे आणि 6 ते 7 तासानंतर आपण याची चकली बनवून घेणार आहोत। इथे दुसऱ्या दिवशी सकाळी आता आपण इथे 1 किलो बटाटे घेतले, ते चांगले उकडून घेतले। तर 1 किलो बटाट्यामध्ये 5 बटाटे बसलेत। तर हे बटाटे चांगले उकडून घ्यायचे, साल काढून घेतलेले, त्यांना आता आपण खिसणीवर हे बटाटे सगळे खिसून घ्यायचे। तर आपल्याला चुरून घेतले तरी चालेल, पण काय होतं की असे बारीक सगळे मॅश होत नाहीत, थोडे थोडे कुठेतरी गाठी राहतात त्याच्या। बटाटे हे उकडताना जास्त पाणी ठेवायचं नाही। मोठ्या खिसणीने आता आपण बटाटा सर्व खिसून घेतलेला आहे। हे बघा, 1 किलो बटाटा पूर्ण मी खिसून घेतलाय। आता यामध्ये आपण रात्री भिजवलेला शाबू काढून घेणार आहोत। हे बघा, मस्त शाबूही भिजलेला आहे आणि अर्धा किलो शाबू होता तर किती फुगलेलाही आहे। मस्त चकली तयार होणार आहे याची। 4 साहित्यामध्येच मस्त चकली तयार होते आणि वर्ष काय 2 वर्ष ही चकली छान टिकते देखील, आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण हे चकली तळून खाऊ शकतो। बटाटा आणि शाबू एकत्र केल्यानंतर केव्हा केव्हा काय होतं, थोडंसं ओलसरपणा जास्त जाणवतो। तर त्यावेळेस काय करायचं, 1 वाटी शाबू घ्यायचा, चांगला भाजून घ्यायचा शाबू आणि त्याचं पीठ करायचं आणि ते पीठ याच्यामध्ये बसेल तेवढं मिक्स करून घ्यायचं, छान तेही चकली तयार होते। तर हे बघा, इथे मी 1.5 चमचा मीठ घेतलेलं आहे, आपल्या चवीनुसार मीठ घ्यायचं। मीठ नेहमी कमीच घालावं, कारण चकली वाळल्यानंतर त्याच्यामधलं पाणी जेव्हा आटतं तेव्हा मग नंतर खारट लागते, म्हणून मी पोहे खायच्या चमच्याने 1.5 चमचा एवढं घेतलेलं आहे मीठ, अगदी बरोबर होतं। तर हे तिखट न घालता अगोदर सगळं मिश्रण हे मिक्स करून घ्यायचे, कारण तिखट घातल्यावर हे हाताला देखील तिखट लागतं आणि मग हाताची आग होते। तर याच्यात मी आता लाल तिखट घालून घेणार आहे। तर मी इथे 1 चमचा एवढं लाल तिखट घेतलेलं आहे। तिखटही कमीच घालायचे, कारण तळल्यानंतर त्याचा ठसकाही उठतो। तर तुम्हाला जर हिरवी मिरची पाहिजे असेल तर त्याची जाडसर अशी भरड वाटून घ्यायची आणि तेही असं सर्व मिक्स करून घ्यायचं अगोदर, नंतर मिरची घालायची। आता हे सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचंय। हे बघा, छान मिश्रण तयार झालेलं आहे आणि आपण जेव्हा कणिक मळतो त्या प्रकारे असं मिश्रण पूर्ण गोळा व्हायला पाहिजे। हे बघा, छान मिश्रण तयार झालंय आणि आता आपण चकलीच्या भांड्यामध्ये घालून याच्या चकल्या करून घेणार आहोत। तर चमच्यानी हे पूर्ण मिश्रण घालून घेतलेलं, कारण हात देखील घाण होणार नाहीत आणि दुसऱ्या वेळेस आपल्याला या चकलीच्या साच्यामध्ये हे मिश्रण घालताना हात घाण असले की मग साच्याही पूर्ण घाण होतो। तर हे बघा, अशा 2-2 वेळेच्याच मी छोट्या छोट्या चकल्या करून घेतलेल्या आहेत, पण छान फुगतात। तळल्यानंतर ही डबल चकली तयार होते। तर याच प्रकारे मी सर्व चकल्या आता करून घेतलेल्या आहेत। तर सावलीलाही तुम्ही करू शकता, फॅनखाली अगोदर सुकवून मग दुसऱ्या दिवशी उन्हात नेऊन ठेवायच्या आणि 2 दिवस ऊन दिल्यानंतर छान चकल्या तयार होतात। हे बघा, मी पूर्ण चकल्या करून घेतलेल्या आहेत।
तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. हे बघा, वाळल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. 2 दिवसानंतर छान चकल्या वाळलेल्या आहेत. 2 दिवस मी चांगलं ऊन देऊन घेतले. मस्त कडक अशी चकली वाळलेली आहे. अशीच कडक वाळलेली चकली 2 वर्षे छान राहते. व्हिडिओ बघितल्याबद्दल परत एकदा सगळ्यांना धन्यवाद.